पेटना चिकून जातो बेटा. नमस्कार मित्रांनो, होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर गावाकडच्या होळीची जे पारंपरिक पहिल्यापासून रूढी निवाचे समजा पहिल्यापासून जे करत आले पहिले परंपरा तेच आमच्या गावामध्ये चालू आहे. ते वाण्याची सुदर्शन करंडे यांच्या हस्ते ह्या होळीचं दहन होतं, होळीची पूजा होती आणि नंतर अजून गावकरी पूजा करतात. बघा आता इथं पूजा झालेली आहे. सर्व गावातील लोक येऊन पूजन करत आहेत. आता इथं पूजा सुरू होणार आहे. आता पूजा सुरू करतील आणि ब्राह्मण काकाच्या सगळं पूजा विधी होती अगोदर. गावकरी लोक पूजा विधी करत आहेत. आणि मित्रांनो, आता सगळे गावातील लोक येऊन पूजन करतात. आपल्या गावासमोर होळी आहे. एका बाजूला किराणा दुकान आहे, प्रवीण किराणा म्हणून. अशा पद्धतीने आता पूजा करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे आणि गावाकडील परंपरा कशा असतात या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये होळीची परंपरा कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता सुरुवातीपासून बघूया आपण कसं पूजन होतं होळीचं. ब्राह्मण काका अगोदर आरती घेत आहेत गणरायाची. तर त्याचा थोडक्यात आवाज मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान पहिल्या जे आपलं नियम असतात तर ते नियमानुसार ते आपल्या होळीचं पूजन होत असतं. पारंपरिक ज्या पहिल्या पारंपरिक पद्धती आहेत त्या पद्धतीनं होळीची पूजा केली जाते. पूर्ण गाव होळीच्या दर्शनासाठी त्या आमच्या दारासमोर येत असतं. तर बघू शकता तुम्ही, हे सुदर्शन मामा करंडे आहेत, यांच्या हस्ते होळीचं सर्व पूजन होत असतं. बघा तुम्ही आता फक्त व्हिडिओ न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती लक्षात येईल. बघू शकता तुम्ही आता गावातील वेगवेगळे नैवेद्य आणतात, नैवेद्य दाखवतात होळीला आणि दर्शन करून नंतरच जेवण करतात घरी जाऊन. अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये होळीचं पूजन होत असतं. होळी आता पेटवलेली आहे. सविस्तर पहिल्यापासून व्हिडिओ बघा मित्रांनो. आता समोर चालून हे आता शेवटचं दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला. सुरुवात कशी होती हे आपण बघूया सुरुवातीपासून.
आरती कशी होते, त्याच्यानंतर सगळं पूजाविधी कशी होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आता हे प्रवीण करंडे आहेत, प्रवीण किराणा दुकानचे मालक यांच्या हस्ते. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे अशा ज्वारीच्या कडव्याच्या पेंड्या म्हणून त्या होळीवरतून फेकल्या जातात. ही जुनी परंपरा आहे. ही पाहायला तुम्हाला नवीन पिढीमध्ये दिसते की नाही काय माहिती. आता जुने जे वडीलधारी लोक आहेत तेच हे करत होतात परंपरा. आता थोडी कमी झाली कुठेतरी. पहिल्यांदा असा कडव्याचा ढीग लागला जायचा. इतके लोक कडवा पेंड्या आणायचे, नवी पेंडी नवी ज्वारीचा कडवा निघाला आणि थोडं त्याला हे करून त्याची पूजा करायची, नंतरच बैलाला खाऊ घालायचं. अशी परंपरा पहिली होती, पण आता ती कुठेतरी मिळत चाललेली आहे. तर ही नंबरचा वार्ता आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हे एकदम समोरच्या पिढीला जुनं नियोजन करत होती त्याच पद्धतीनं आपल्याला पारंपरिक पद्धती हे करावं लागणार आहे. खूप चांगल्या पद्धती आहेत या जुन्या पद्धती. खरंच जुन्या लोकांसारखं आता नवी पिढी करू शकत नाही. कारण जुनं म्हणतात ना, जुनं ते सोनं, त्या पद्धतीनं हे चालू आहे सगळं. तर खूपच मित्रांनो छान नियोजन आहे. आमच्या गावामधील पारंपरिक पद्धती सर्व सण अशाच पद्धतीनं जुन्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये साजरे केले जातात. तर हा सविस्तर पहिल्यापासून व्हिडिओ आहे मित्रांनो, हे बघू शकतो तुम्ही. आता ही सुरुवात झाली. आता इथून पुढे पूजा होणार आणि पूजेच्या नंतरच मग होळी पेटले जाते. तर हे तुम्हाला शेवटी याच्यामुळे दाखवलं की तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की हा व्हिडिओ खरंच किती सुंदर आहे. आणि परंपरा आमच्या गावामधली होळीची परंपरा कशी आहे हे बघा. आता सुदर्शन मामा करंडे हे इथं आलेले आहेत पूजेसाठी आणि पूजेला बसलेले आहेत. आता त्यांच्या हस्ते होळीची पूजा होणार आणि नंतरच ते होळीला पेटवणार आहेत. तर आपण शेवटचा भाग हा सुरुवातीला तुम्हाला दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धत म्हणून, जुनी पद्धत म्हणून असा होळीचा सण, शिमग्याचा सण साजरा केला जातोय. तुमच्याकडे कसा साजरा केला जातो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप सुंदर आहे. अशी परंपरा दररोज गावामध्ये अशा जुन्या पद्धतीनं आता बनवत नाही. परत ढोल ताशाच्या सदरामध्ये हे बघा, लहान छोटा मुलगा ढोल वाजत आहे. तर असं आहे मित्रांनो आमच्या गावामध्ये वातावरण. आता पूजा सुरू झालेली आहे. जसं मामा करंडे पूजा करत आहेत. गोऱ्याचा असा ढीग घातला होता. आता तरी कमी झाला गोऱ्या. पहिल्यांदा असा ढीग राहायचा. तिथे तुम्हाला जो शेंडा दिसतोय एरंडाच्या शेंड्यापर्यंत असा ढीग राहिला. खूपच पहिली परंपरा कुठेतरी विसरत चाललेली आहेत लोक. जेणेकरून ती विसरायला नाही पाहिजे. कारण एक एक क्षण मागचा समोर आता लक्षात राहून नाही झाला. मित्रांनो खरंच पहिले दिवस खरंच खूप सुंदर होते. आता तसे दिवस राहिले दिवस तेच आहेत. माणसाचे विचार बदलले आणि त्याच्यामुळे सर्व काही बदललेलं आहे. तर चला
व्हिडिओ आपण बघितलेला आहे, तरी पण बघूया आपण परत एकदा. हे बघा मित्रांनो, आता पूजा सुरू झाली. ब्राह्मण काका पण आलेली आहेत आणि पूजाचा सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.